संपूर्ण महाराष्ट्रासह गोंदिया जिल्ह्यात देखील तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर काल 44.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आलेली आहे आणि कडाक्याच्या उन्हामुळे सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम पडलेला आहे. कृषी क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसत आहे. नेमका काय फरक पडतोय कृषी क्षेत्रावर हे जाणून घेऊया. आपल्यासोबत तरुण शेतकरी आहेत. दादा, 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलाय. मका पिकाला याचा कसा फटका बसतोय आता? आता कडक उन्हाळा सुरू झालाय आणि मका कापणीचा वेळ सुरू झालाय. तरी आम्हाला उष्णतेमुळे काम करायला थोडंसं अडचणच जात आहे. आणि त्यात असं आहे की कामाला येणारे मजूर पण येत नाहीत, कारण की उष्णता खूप जास्त वाढली आहे. पाण्याची पातळी कमी झालेली आहे आणि उष्णतेमुळे तुम्ही पाहू शकता, हे पानं पिवळी झालेली आहेत. मका ड्राय होतो आहे. उत्पादनावर परिणाम होतो आणि काही प्रमाणात आपलं नुकसानही सहन करावं लागेल.